नमस्कार भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या मिशन टीईटीच्या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवसी मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। चला आपण आजचं मानसशास्त्राची तासिका सुरुवात करूया। तत्पूर्वी मानसशास्त्रामधील बऱ्यापैकी भाग आपला झालेला आहे आणि अध्यापनशास्त्र आपण सुरू केलं होतं। नेहमीप्रमाणे दररोजच आपण थोडंसं पाठीमागचं रिव्हिजन बघत असतो। सगळ्यांना नोट्स पण प्रोव्हाइड झालेले असतील। चुकून कोणी राहिलं असेल तर जरूर संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स मिळतील। आता काही विद्यार्थी नव्याने जॉईन झाले, त्यांना मात्र फार टेन्शन आलंय की मागच्या अभ्यासाचं करायचं नक्की काय, कारण बऱ्यापैकी मध्यापेक्षा पुढे आपण गेलो सिलेबसमध्ये आणि लवकरच मानसशास्त्राचा सिलेबस संपेल देखील। मग त्यांना काय करायचंय, आता नोट्स तर दिलेले आहेत माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरातल्या, जे मी बोर्डवरती शिकवते ते नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेलं ऑलरेडी आहेच। तुम्ही मिळालेल्या नोट्सचं प्रिंट काढून घ्या आणि त्यानुसार वाचणं जरा सोपं जाईल। म्हणजे एखादी कन्सेप्ट समजा अगदीच नाही समजली, उपपत्ती समजून घ्यायचे नाही समजली आहे, मग त्या उपपत्तीचा व्हिडिओ सर्च करायचा, जिथं उपपत्ती भाग 1 2 दिसतंय, कोणतं पाहिजे ते तुम्ही बघू शकता, जे नव्याने जॉईन झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी। आणि तरीही मागचे व्हिडिओज बघत कव्हर करणं शक्य होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे। चला आपण पहिल्यांदा मानसशास्त्र बघितलं। सायको प्लस लॉगस, सायकोलॉजी हा शब्द ग्रीक या शब्दापासून तयार झाला। सायको म्हणजे आत्मा, लॉगस म्हणजे विचार, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही अरिस्टॉटलची व्याख्या, त्यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला, आठवतंय ना। मग वर्तनाचे शास्त्र परत आलं है ना, वॅटसन यांचं। मनाचे शास्त्र मॅकडुगल यांचं आलं। यानंतर प्लेटो यांचं पण आहे, व्यवहारवादी आहे, त्यांचं व्यक्तिभेदाला महत्त्व दिले त्यांनी। त्यानंतर 1879 मध्ये लाइप्झिग येथील, जर्मनीतील लाइप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा तयार झाली आणि ती विल्यम वुंट यांनी तयार केलेली आहे। त्यानंतर बोधावस्था म्हटलं की फ्राइडचं नाव घ्या आणि बोधावस्था म्हटलं की विल्यम वुंट असं आहे। बोध आणि अबोध 3 शब्द, बोध, फ्राइड आणि बोध वुंट असं लक्षात ठेवा, होतंय ते लक्षात राहील। वुडवर्डचं सूत्र B = SOR, बिहेवियर = स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम, रिस्पॉन्स। त्यानंतर पुढे मानसशास्त्राच्या काही शाखा बघितल्या, त्या शाखेचे 12 आपण बघितले एकूण, लक्षात ठेवा। शरीरशास्त्रीय, तुलनात्मक, सामाजिक, व्यक्तिभेदाचे, बालमानसशास्त्र, मनोविकृती, औद्योगिक, सामान्य, प्राणी, त्यानंतर चिकित्सा, त्यानंतर गुन्हेगारी आणि शैक्षणिक। कुठल्या मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातोय हे लक्षात ठेवा। मग शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या स्किनर आणि जड्ड यांची होती आणि ग्रुथी आणि पावर्सची व्याख्या पेपर नंबर 2 वाले, ग्रुथी पावर्सची व्याख्या मोस्ट इम्पॉर्टंट, ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे चला, अभ्यास पद्धती सांगितल्या, मी कालही हायलाइट करून दिलं, पुन्हा एकदा आठवण करून देते। फक्त निरीक्षण असेल तर ती शास्त्रीय पद्धती आहे आणि समजा आत्मनिरीक्षण असेल तर ती मात्र अशास्त्रीय पद्धती आहे। मग शास्त्रीयमध्ये प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, वैकासिक या पद्धती सांगितल्या। अशास्त्रीय पर्यंक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण। मी सांगितलं 3च नावं पाठ करा अशास्त्रीय मध्ये, मग ती नावं सोडून बाकीची जी नावं येतील ती शास्त्रीय मध्ये येतील, मग ते लक्षात ठेवणं सोपं जाईल। आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचं केलेलं निरीक्षण होईल। मग त्यानंतर बाह्य निरीक्षण बघितलं, त्यानंतर बघा अपनिरीक्षण, अनिरीक्षण बघितलं। निरीक्षण पद्धतीचे जनक JB वॅटसन हे होते, ते वर्तनवादाचे पण आहेत। त्यानंतर प्रायोगिक पद्धती बघितली, प्रयोगची व्याख्या लक्षात ठेवा, नियंत्रित वातावरणात केलेलं निरीक्षण। बघा फसवण्यासाठी नक्की येईल हे स्वतः अंतर्मुख होऊन केलेलं आत्मनिरीक्षण। प्रायोगिक वातावरणात किंवा प्रयोग म्हणजे काय तर नियंत्रित वातावरणात केलेलं निरीक्षण। त्यानंतर अनिरीक्षण आहे, अपनिरीक्षण आहे। परत सर्वेक्षण आहे, सर्वेक्षणाची साधन आहेत, मुलाखत, प्रश्नावली। त्यानंतर जीवन वृत्तांत बघितला आणि अध्ययनाला सुरुवात केली। अध्ययनामध्ये मन यांची व्याख्या होती, मनाची सुधारणा लक्षात ठेवा, मनाची सुधारणा मनशास्त्रज्ञांच्या व्याख्येमध्ये सुधारणा अंश देईल। त्यानंतर गॅरेट काय म्हटले तर नवीन कृतीला प्रतिसाद, नव्याने झाला। जर का आता नोट्स वगैरे समोर असतील तर ते कृपया ओपन करा आणि बघा रिवाइज आपलं होतंय का। अध्यापनशास्त्र थोडंच राहिलंय, शंका किंवा टेन्शन नाहीये सिलेबसचं आपल्याला, फक्त आपण रिवाइज करतोय, कारण कालपासून खूप फोन येत होते की पाठीमागचं थोडंसं हायलाइट थोडंसं सांगा किंवा पेपर 1 आणि 2चं जरा विशेष भर देऊन सांगा। त्यासाठी थोडंसं रिव्हिजन करतोय आणि
आज आपण असंही अध्यापन सूत्रांनंतर अध्यापन पद्धती शिकणार आहोत. परत थोडाच बघा अध्यापन प्रतिमा आणि अध्यापनाची उपपत्ती, त्यानंतर शिक्षक कसा असावा, अध्यापकाची वैशिष्ट्ये, त्यानंतर अध्यापनशास्त्र संपून जाईल. मग अभ्यासक्रम एक मुद्दा नव्याने ऍड होतोय आणि मूल्यमापनाचा एखाद दुसरा प्रश्न असतो पेपर 2 आणि 1 दोन्हीमध्ये, म्हणून मूल्यमापन एक जोडून आपण त्याला लिहितोय. चला मग पुढे गिलफोर्डच्या व्याख्येमध्ये वर्तनात झालेलं परिवर्तन दिसलं. परिवर्तन गिलफोर्ड लक्षात ठेवा. बघा पुढं मर्फी यांचा वर्तन आणि अवबोधातली सुधारणा होती आणि सगळ्यात मोठी व्याख्या आली कारणीभूत शब्द आला की वुडवर्थ याला कारणीभूत आहे असं लक्षात ठेवायला मी सांगितलं होतं. बघा वुडवर्थ कारणीभूत आहेत है ना. जर डिफाईन लक्षात राहत नसतील, लेक्चर नंबर कितवा आहे ते आता ते डिफाईनच्या वर लिहून ठेवा. मग अगदी परीक्षेला काहीच दिवस बाकी आहेत म्हटलं की ते डेफिनेशन वाला लेक्चर एकदा बघून घ्यायचं. चला मॉर्गन आणि किंग यांचा परिपाक आहे बरोबर. परिपाक शब्द आला की मॉर्गन किंग आहे. मग अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आणि स्वरूप आहे. तर पेपर नंबर 2 मध्ये हे प्रश्न जास्त येतात. पुढीलपैकी अध्ययन प्रक्रियेचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही है ना. मग 4 पर्याय असतील अ ब ख ब ख ड अशा पद्धतीने. मग अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप गोल, मोटिवेशन अशा पद्धतीने आहे, मॉडिफिकेशन, ऍडजस्टमेंट अशा पद्धतीने. त्यानंतर अध्ययन वक्र आला. या अध्ययन वक्रामध्ये विशिष्ट कौशल्य संपादन केल्यानंतर अध्ययनार्थाने केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती याचा परस्पर संबंध म्हणजे अध्ययन वक्र. आता बघा बऱ्याच वेळा आलेख शब्द दिसला ना तर अध्ययन वक्राची व्याख्या फायनल झाली. मग सुरुवातीचा टप्पा, परत जलद गती झाली, परत त्यांना पठार अवस्था आली, अशा पद्धतीने अंतिम प्रगती आणि शेवटी शारीरिक परिसीमा. मुद्दाम प्रश्नामध्ये विचारतील बौद्धिक, मानसिक, सामाजिक, त्यानंतर शारीरिक, भावनिक. मात्र परिसीमा कुठली आपल्या सिलेबसमध्ये शारीरिक. ओके. पठारावस्थेवरती एकतरी प्रश्न इथं असतोय. मग अध्ययन वक्रमध्ये धनवर्धी, जर का मंद प्रगती आणि नंतरच्या प्रयत्नात प्रगतीचा वेग वाढत असेल तर धनवर्धी, वेग कमी होत असेल तर ऋणवर्धी. त्यानंतर यश आकाराचा दिलाय. या वक्रात तिन्ही प्रकारची प्रगती. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, यश आकाराचा वक्र यामध्ये बघा पुढीलपैकी टिंब अध्ययन वक्रामध्ये तीनही प्रकारची प्रगती दिसते. 3 प्रकारची म्हणजे कुठली? सुरुवातीला कमी प्रगती, त्यानंतर प्रगतीचा वेग वाढतो आणि परत प्रगती थांबते. हे 3 प्रकार. कमी, वेग वाढला, परत थांबली, त्याला म्हणायचं यश आकाराचा अध्ययन वक्र. त्यानंतर सर्वसाधारण बघितला, जो आपण डायग्राम बघितला होता तो सर्वसाधारण वक्र होता. काही प्रश्न देखील विचारले होते. आता बघा महत्त्वाचं अध्ययनाच्या उपपत्ती. अध्ययन प्रक्रिया कशी चालते किंवा त्यात कोणते घटक येतात, अध्ययन कोणत्या पद्धतीने होतं व्यक्तीचे एखाद्या, हे सांगण्यासाठी अध्ययनाच्या उपपत्ती आल्या. फास्ट रिवाइज करू, तुम्ही मला सांगायचं फास्ट. थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती आहे? थॉर्नडाईकची साहचर्यवादी. पॅव्लोवची कोणती? अभिजात अभिसंधान. स्किनरची साधक अभिसंधान. ग्रुथी यांची सानिध्य अभिसंधान. वही पुढे ठेवा आणि रिवाइज करा. त्यानंतर हल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती. मग ज्ञानात्मक सुरू झाल्या कोहलर कोपकाची समाकारवादी समष्टीवादी गेस्टॉल्ट थेरी. कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. टॉलमनची संकेताध्ययन. गॅगने यांची श्रेणीबद्ध उपपत्ती. ही उपपत्ती पेपर नंबर 2 वाले हायलाइट करून ठेवा. त्यानंतर आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन. ब्रुनरची ज्ञानात्मक. ब्लूम यांची प्रभुत्व संपादन आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. मग यांची डिटेल्स पटापट तुम्ही आठवणार का आता? नक्की त्यांना त्यामध्ये काय सांगायचं होतं. मग बघा इथं अध्ययन विषयक नियम लक्षात ठेवा. थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाद पद्धती असं पण त्यांच्या पद्धतीला नाव दिले. सज्जतेचा तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परिणामाचा नियम. त्यानंतर पॅव्लोव यांची कुत्र्यावरती प्रयोग केलेली. जिथं चेतक आणि नैसर्गिक चेतक शब्द दिसला की बिंदास अभिजात अभिसंधान लिहायचं, पॅव्लोवची उपपत्ती लिहायचं. त्यानंतर स्किनर यांची साधक अभिसंधान. ते साधक अभिसंधानाचे उद्गाते म्हणून पण ओळखले जातात. त्यानंतर पुढे बघा त्यांनी उंदीर आणि कबूतर या दोन्हीवरती प्रयोग केला. पेपर नंबर 2 वाल्यांना 2 नावं येतील. पेपर 1 ला आपल्याला फक्त कबुतराचाच प्रयोग आहे, उंदराचा नाही आहे.
त्यानंतर बघा साधक अभिसंधान म्हणजे काय ते लक्षात ठेवा। त्यानंतर समाकारवादी उपपत्ती आली, अध्ययन करणे, समस्यायुक्त परिस्थिती जाणून घेणे, त्यानंतर त्याचं निरीक्षण करायचं, मर्म जाणायचं आणि समस्येवरती मार्ग काढायचा। इथं योगायोगाने यश नाही, योगायोगाने कुठे आहे, थॉर्नडाईक मध्ये आहे ना, त्यांच्या उपपत्तीमध्ये आहे, सुलतान नावाच्या चिंपांजीवरचा प्रयोग आहे। चला, लेव्हिन यांनी काय केलंय तर ते कोहलर-पोपकाचे सहकारी होते, त्यांनी क्षेत्र या शब्दावरती भर दिलाय, म्हणजे अध्ययनासाठी परिसर किती महत्वाचे आहे ते सांगितले। त्यानंतर अध्ययन अनुदेशन आसुबेल आले, आसुबेल म्हटले की पाठ्यवस्तू म्हणायचं, पाठ्यक्रम, त्याच्यावरती त्यांनी भर दिलाय आणि त्यातले नियम तत्व शिकवण्याकडे त्यांचा भर आहे। आधी नियम तत्व सांगा आणि मग उदाहरण द्या असं आसुबेल यांना सांगायचंय। मग परत ते बघा पुढे जेराम ब्रुनर आले, ज्ञानात्मक उपपत्ती घेऊन आले। इथं सूत्र सांगताय का, एक सूत्र दिलं होतं ज्ञानाचे रूपांतरण करत असताना, ज्ञानाचे रूपांतरण बरोबर सूत्र आहे ना, जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे आणि नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे, हे ज्ञानाच्या रूपांतराचं सूत्र महत्वाचं। यांचं फक्त अध्ययनाचे 3 मार्ग आहेत, अशाब्दिक, प्रतिमात्मक आणि प्रतिकात्मक। त्यानंतर बेंजामिन ब्लूम यांचे प्रभुत्व संपादन, मग यांनीच मूल्यमापन सुरू केले। बघा प्रभुत्व प्राप्ती किती झाली, मूल्यमापन पद्धती कोणी चालू केली, बेंजामिन ब्लूम। आपल्याला केवळ ब्लूम म्हटलं की प्रभुत्व संपादन आठवते, परंतु आसुबेलने सुद्धा प्रभुत्वावर भर दिले, पण त्यांचं पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व आहे। आणि ब्लूम म्हणतात की झालेल्या घटकाचं मूल्यमापन करा, विद्यार्थ्यांनी किती प्रभुत्व प्राप्त केले हे जरूर तपासा। मग समकालीन आणि वैकासिक मूल्यमापन ही पद्धती टिंबटिंब यांनी मांडली, कोणी मांडले, मग बेंजामिन ब्लूम यांनी मांडले। पुढे चला, मूल्यमापनाचे काही घटक आपण जाता जाता शेवटी घेणार आहोत आपल्या तासिकांमध्ये। बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक, समाजामध्ये त्या विद्यार्थ्याचं वर्तन काय आहे हे पाहण्यासाठी बांदुरा यांचे, मग त्यांनी 4 उपक्रिया सांगितलेत, अवधान, धारणा, त्यानंतर कौशल्याचं निरीक्षण आणि त्यांना प्रबलीकरण, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोत्साहित किंवा प्रबलन देता आलं पाहिजे। परत अध्ययनावर परिणाम करणारे घटक आले, अनुवंश आणि परिसर आणि मानसिक प्रक्रिया। बघा अनुवंश परिसरपेक्षा मानसिक प्रक्रिया खूप महत्वाच्या। अनुवंशाचे नियम आणि तिकडे प्रयत्न प्रमाण पद्धती म्हणजे थॉर्नडाईकचे नियम जवळपास सेम वाटतात, कारण तिकडे पण आहे सज्जतेचा नियम, तयारीचा नियम, परिणामाचा नियम, इकडे साधर्म्याचा, वैविध्याचा, परागतीचा। अभ्यास करताना IMP पॉइंट नोट डाऊनच करून ठेवायचे, जसं की मराठी व्याकरणच्या तुम्हाला माझ्या हँडरिटन नोट्स मिळाल्या, तिथं आपण काय केलंय, अलंकार सगळे आणि त्याच्यातले महत्त्वाचे शब्द काय लक्षात ठेवायचे, हे सगळे अलंकार संपल्यानंतर कच्च्या अभ्यासासाठी एकत्र लिहिलेले, बरोबर। उपमासाठी काय, उत्प्रेक्षासाठी जसे गमे जणू गमे भासे वाटे की, हे शब्द दिसले की तो अलंकार बिनधास्त लक्षात घे, असे काही शब्द कसे केले ना, तसंच मानसचा पण अभ्यास करा। थॉर्नडाईक, आता कोणी कोणी नियम मांडले, थॉर्नडाईकने मांडलेले आहेत अध्ययन विषयक नियम, बरोबर। आणि इथं अनुवंशाचे नियम वेगळे, अध्ययन विषयक तयारीचा किंवा सरावाचा नियम आहे, त्यानंतर परागतीचा नियम आहे। हे नियम आपल्याला एक बाजूस 3 नियम मांडून घ्या आणि अनुवंशाचे एक बाजूस साधर्म्य, वैविध्य आणि परागती। बघा साधर्म्य म्हणजे काय तर जवळपास सारखेपणा, वैविध्य म्हणजे वेगळेपणा आणि परागती म्हणजे सरासरीकडे, आई वडील उंचीला कमी तर मुलगा तरी पण उंच होतो, अशा पद्धतीने जरा काही वेळा सरासरीकडे झुकणारे। अनुवंशाचा प्रयोग कोणी केलाय आठवतंय का, विज्ञानचा अभ्यास करणारे 9वीच्या पुस्तकातलं, ग्रेगर मेंडेल यांनी केलंय, त्यांनी वाटाण्यावरती प्रयोग केलाय। मग 50% आई वडिलांचा, 25% आजी आजोबांचा, उरलेला वारसा पणजी पणजोबा आणि इतर नातेवाईकांचा येतो असं सांगितलंय। त्यानंतर परिसर, हेवर्ड आणि बॅटसन, एवढंच नाव लक्षात ठेवा, 2 प्रकारचा आंतरिक आणि बाह्य परिसर। मानसिक प्रक्रिया सुरू झाल्या अतिशय महत्वाच्या, नियम लक्षात ठेवून झालं की मानसिक प्रक्रिया बघितल्या। संवेदना, अवबोध, संवेदना म्हणजे संवेदनेला अर्थ प्राप्त होणे म्हणजे अवबोध, कन्फ्यूज होऊ नका। आणि याच्यामध्ये पुन्हा आले बघा सानिध्य, सादृश्य, अखंडत्व, समावेश आणि मनाचा कल, है ना, हे इतकं इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला अगदीच चित्र दाखवली जातील बघा, आपल्याला एकसारखी आणि काही वेगळी चित्र दाखवली जातील। मग समजा हे 2 बाण असे केले, ते 2 बाण असे आहेत, हे 3 अशा पद्धतीनं, तर एक आपण आकृती बघा, इथं सानिध्य आपल्याला दिसते, काही जणांचा मिळून केलेला गट, मग यातून सानिध्य, सादृश्य, एक आकार, विशिष्ट आकार पुन्हा पुन्हा आलेला जर का दिसत असेल वेगळा वेगळा,
समजा विशिष्ट आकार आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट झालेला, त्यातला फरक आपल्या लक्षात येतोय की एक आकार सारखा रिपीट झालाय तर त्याला सादृश्य म्हणायचं. वहीमध्ये आत्ताच आयएमपी करून घ्या, एक एक आकृती त्याची बघून घ्या. अखंडत्व एकसारखा बिंदूंचा गट आणि समावेश आहे, तुटक अक्षर असतात आपण मनाने जोडून टाकतो है ना. मग एक लेटर अशी दिली होती ना आपल्याला, आपण असे काही लगेचच आपण मनातच जोडून टाकतो. हे समावेश आहे, याचं पण काही क्वेश्चन पेपर मध्ये उदाहरण आलेलं दिसतंय. हे बघा अशा पद्धतीचं समजा काढलंय आपण, लगे एक तर त्रिकोण आपण इमॅजिन करतो किंवा हे जोडून टाकले, त्यानंतर इथले जे टिपके मध्येच आलेले आहेत आपण लगेच मनात तयार केलं की ही चांदणीची आकृती आहे, ऍक्च्युली त्यांनी जोडलेलं नाहीये, तो झाला समावेश. अशी आकृती नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये येईल. आणि दुसरं म्हणजे मनाचा कल. ओके, मनाचा कल साठी डीएड बीएडला प्रात्यक्षिक होतं बघा, काही जणांचं घेतलं पण असेल करून है ना. खूप इंटरेस्टिंग होतं, वेगळ्या वेगळ्या वस्तू दाखवायचे असे चित्र काहीतरी आणि त्याच्यामधून आपल्या मनाचा कल काय सांगतो ते बघितलं होतं. जसं की पुस्तक आतून उघडलेलं आहे की बाहेरून लक्षात येत नाही, किंवा आजकाल खूप चित्र येतात, एखादं झाड असतं आणि त्याच्यामध्ये एखादे नेत्याचा फोटो असतो, आपल्याला ते ओळखायचं असतं, मग आपल्या मनाचा कल त्यातून अभ्यासला जातो. मग अवबोधातले दोष महत्वाचे, इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम है ना. इंद्रिय भ्रम काय आहे तर ज्ञानेंद्रियांना जर का ते व्यवस्थित आकलन झालं नसेल तर इंद्रिय भ्रम, आणि चित्तभ्रम म्हणजे आपण विनाकारण एखादी वस्तू समोर नसताना घाबरतो, तो झाला चित्तभ्रम. 100% परीक्षेला येईल. पेपर नंबर 1 वाले कात्र्याच्या निर्जीव पट्टीला अंधारामध्ये आपण साप समजून घाबरतो, हा अवबोधातील टिंबटिंब दोष आहे. हे लक्षात ठेवा, इंद्रिय भ्रम. चला, अवबोधातली आकृती आणि पार्श्वभूमी तुम्हाला उदाहरण देतील, यातील आकृती कोणती आणि पार्श्वभूमी कोणती हे सांगा, म्हणून ते ओळखलं आलं पाहिजे. ज्याच्याकडे आपलं लक्ष इतरांपेक्षा अधिक पटकन जातं ती आकृती आणि बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी पार्श्वभूमी. चला पुढे, कल्पनांचे प्रकार बघितले, पुनरुत्पादित, रचनात्मक, सर्जनात्मक, अनुकरणात्मक, व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ. उदाहरणांवरून लक्षात ठेवा. त्यानंतर विचार या मुद्द्याकडे गेलो, रॉसची व्याख्या लक्षात ठेवा, विचार प्रक्रियेचे काही घटक बघितले आपण. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा बघितला तो म्हणजे स्मरण. विचार प्रक्रियेतल्या बऱ्याच जणांना अडथळे कळले नव्हते. निरीक्षणात दोष असेल तर चांगला विचार आपल्याला करता येणार नाही. चांगला म्हणजे योग्य विचार, म्हणजे एखाद्या प्रसंगी आपल्याला जर का एखादा निर्णय घ्यायचा असेल तर योग्य विचार होणार नाही. पूर्वग्रहातला दोष असू शकतो, एखाद्या व्यक्तीविषयी, शिक्षकांविषयी पूर्वग्रह मनात बसलेला असेल तरी, जरी त्यांचं अध्यापन किंवा इतर कार्य त्यांचं चांगलं असलं तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये दोषच दिसतो. आणि खूप जणांना काकतालीय न्याय समजत नव्हता. काकतालीय म्हणजे काडी मात्र संबंध, क लक्षात ठेवा ना, काकतालीय काडी मात्र है ना, म्हणजे दोन घटना घडते त्यांचा काहीच काडी मात्र संबंध नसतो, त्याला म्हणायचं काकतालीय. समजा एखाद्या वर्गामध्ये एखादं तत्व मूल्य आपल्याला शिकवले आणि कुठेतरी रस्त्यावरती अपघात झालाय समजा, आणि आपलं मराठी व्याकरणाचा भाग आपल्याला झालाय. मराठी व्याकरण आणि रस्त्यावरची घडलेली अपघाताचा प्रसंग या दोन्हींचा काहीच संबंध नाहीये. मग अशा वेळी आपल्याला विचारच करता येत नाही. समजा ते मूल्यच आपल्याला शिकवलं नाही, किंवा आपण रस्त्यावरती इतरांची मदत करतोय म्हणून मराठी व्याकरण येते का, असं काही नाहीये, ते झालं काकतालीय न्याय. त्यानंतर इच्छांवरती विचार आहे, स्मरण आहे, स्मरणावरचे काही डेफिनेशन होत्या, त्याच्यामध्ये ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान हे घटक मात्र क्रमशः लक्षात ठेवावे लागतात. पहिला आणि शेवटचा घटक विचारला जाईल. चला मग होतंय का चांगलं रिव्हिजन? खूप जणांचं वारंवार मेसेज येत होते थोडंसं रिवाइज करा म्हणून. त्यानंतर विस्मरण बिंग हॉस यांनी मांडलं, मोस्ट इम्पॉर्टंट ते जरा लक्षपूर्वक वाचा. अवधान, अभिरुची बघितली. अवधानाचे प्रकार अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त अवधान खूप महत्त्वाचे होते ते पण. त्यानंतर अवधानावरती परिणाम करणारे घटक बघितले. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रेरणा, प्रेरणेचं एक चक्र आपण बघितलं. पहिल्यांदा गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल आणि समाधान. त्यानंतर गरजांची रचना आहे, त्याच्यातला एकदम खालचा टप्पा आहे शारीरिक गरजा, पण वरचाच विचारला जातो आत्मप्रचिती. अब्राहम मास्लो यांनी गरजांची श्रेणीबद्ध रचना केली. गिलफोर्ड यांचे 120च घटक आहेत, 150 नाही आहेत, 120च घटक आपल्याला आहेत. आणि 121वा सर्वोच्च घटक म्हणजे सर्जनशीलता किंवा सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी त्याला म्हटलं गेले, ते लक्षात ठेवा व्यवस्थित. व्याख्या बुद्धिमत्तेच्या
टर्मन, ॲडम्स, एबिंगहॉस, टर्नर यांनी दिलेल्या मॅक्ड्युगल, विल्यम जेम्स आणि गेट्सची बुद्धिमत्ता मोजण्याची उपकरणांची नावं: ॲस्थेसिओमीटर, डायनॅमोमीटर, एर्गोग्राफ आणि टॅपिंग मशीन. बघा मग पुढे बिने यांनी बुद्धिमत्तेचं सूत्र मांडलं. बुद्ध्यांक मानसिक वय त्यांनी शोधून काढलं. मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. कसोट्या लक्षात ठेवा: शाब्दिक, अशाब्दिक, कृतीयुक्त कसोटी. त्यांचं पण डिटेल्स लक्षात ठेवा. शाब्दिकमध्ये हिंदी मुलांचे बुद्धिमापन डॉक्टर कामत, कृतीयुक्त कसोटी डॉक्टर भाटिया. ही नावं लक्षात आपल्याला ठेवायची. एक तक्ता का लिहून दिलाय: बुद्धिगुणांक, अल्पबुद्धी, निर्बुद्ध वगैरे. त्याचं जाता जाता रिव्हिजन करू. स्पियरमनचा द्विघटकच सिद्धांत आहे, ज्याच्यामध्ये सामान्य आणि विशिष्ट घटकावरती भर आहे. GS या 2 कन्सेप्ट आहेत. त्यानंतर थॉम्सनचा सिद्धांत काही वेगळा नाही आहे, नाव पण नाही आहे त्यांच्या उपपत्तीला, स्पियरमनचाच आहे, सूत्र बदललंय त्यांनी. थॉर्नाडाईक यांची मात्र बहुघटक आहे. थर्स्टनचे अनेक घटक. थॉर्नाडाईकची बहुघटक कन्फ्यूज करायला नक्की येईल. थॉर्नाडाईकची आधी अध्ययन उपपत्ती झाली आहे, तरी पण थॉर्नाडाईकची बहुघटक उपपत्ती CAVD हा त्यांचा पुंज आहे. आपण जाणतो CAVD. रिपीट करा माझ्याबरोबर, सांगा काय आहे CAVD. थॉर्नाडाईकची बहुघटक आहे, पण ते म्हणतायत की बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांनी बनली. अनेक म्हटले म्हणून त्यांचं बहुघटक असं उपपत्तीचं नाव आहे. सेंटेन्स कंप्लीशन, अरिथमॅटिकल रिझनिंग, व्होकॅब्युलरी अँड डायरेक्शन फॉलोविंग, अशा पद्धतीने फॉलोविंग डायरेक्शन. थर्स्टनचे अनेक घटक आहे. PMA म्हणजे प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज असं त्यांनी त्याला म्हटलंय. त्यानंतर बहुआयामी आली गिलफोर्डची 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट, हे त्यांनी सांगितलं. आशय, क्रिया आणि निर्मिती या गोष्टींवरती त्यांनी भर दिलाय. गिलफोर्ड यांनी 4 गुणिले 5 गुणिले 6 असे 120 घटक मांडलेले आहेत. स्टेनबर्गचा, गार्डनरचा, कॅटलचा आणि हंटचा सिद्धांत फक्त आणि फक्त पेपर 2 वाल्यांसाठी आहे. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचा संज्ञेचा प्रथम वापर पीटर सॅलोव आणि मेयर यांनीच केलाय बरं का. आणि त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेविषयी महत्त्वाचं नाव घेतलं जाते डॅनियल गोलमन यांचं, बरोबर. मग तुम्हाला काही थोडासा इतिहास पण मी लिहून दिलेला आहे. त्यानंतर बुद्धिमापनाच्या कसोट्या बघितल्या. पेपर 2 मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. बुद्धिमापनाच्या कसोट्या, बुद्धिमत्ता कशावरून मोजायची. काठीण्य पातळी वाढते, त्यामुळे पेपर 1 वाल्यांनी पण बिंदास भरपूर अभ्यास करायचा. बेल, गॉल, लॅम्बोसोनो यांच्या सगळ्यांनी काही क्रिया सांगितल्या, त्या लक्षात ठेवायच्या. बुद्धिमापन कसोट्या हिंदी मुलांचं माहिती आपल्याला डॉक्टर कामत यांची, कृतीयुक्त भाटिया यांची आहे. त्यानंतर कोहलर यांनी दिलेल्या कार्ड्स वाटप केले होते आणि ठोकळ्यामधून किंवा कार्डवरून डिझाईन तयार करायचं काम दिलं. त्यानंतर पुढे बघा जीन पेयाजीची उपपत्ती, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर पेपर नंबर 2. पण पेपर 1 वाल्यांना 4 अवस्था ज्या सांगितल्या क्रमशः, तुम्हाला फक्त नावं लक्षात ठेवायची. पेपर 2 वाले तुम्हाला उदाहरण येईल आणि त्याच्यावरून त्या अवस्थांचा क्रम सांगा असं येईल. पहिली संवेदक कारक विचारांची अवस्था: क्रियापूर्व, मूर्त क्रियात्मक आणि औपचारिक क्रियात्मक. एखादी क्रिया करण्यापूर्वी क्रियापूर्ववरती जरा भर असतो. एरिक्सनची मनोसामाजिक बघा, त्यांच्या पण 8 अवस्था होत्या, त्या बघायचं आपल्याला. तादात्म्य विरुद्ध भूमिका हा पेपर 2 वाल्यांसाठी महत्त्वाचं, तुम्ही ते वाचून ठेवा. कोहलबर्गची पुन्हा नैतिक विकास, इथं पुन्हा 3 महत्त्वाचे मुद्दे: पूर्व सांकेतिक, सांकेतिक आणि सांकेतिकोत्तर अशा पद्धतीचे. त्यानंतर संक्रमण अध्ययन, वायगोटस्कीचं पण पेपर 2 साठी. पेपर 1 ला वायगोटस्कीचं नाही आहे बरं का. संवेदनकारक, कृतीपूर्व, कृती अवस्था आणि प्रत्यक्ष कृती. अध्ययन संक्रमणाचे प्रकार: धन, ऋण, शून्य आणि द्विविभागीय. आता हे खूप वेळा झालंय, बरोबर. चला मग पुढे शक्तिवादी उपपत्ती आली पुन्हा. शक्तिवादी उपपत्तीमध्ये समान घटक उपपत्ती. थॉर्नाडाईकने समान अंश म्हटले, समान घटक म्हटलं की उडवर्थ लिहा. द्विविभागीय डॉक्टर गोपाल स्वामींचा आरसा आणि चांदणीचा प्रयोग. चला आपल्याला परीक्षेला प्रश्न येईल, डॉक्टर गोपाल स्वामी यांनी आरसा आणि चांदणीच्या प्रयोगाच्या माध्यमातून कोणती उपपत्ती किंवा कोणतं संक्रमण सांगितलं आहे. तर संक्रमण म्हटलं की आपल्याला एकच लक्षात असतं, धन, ऋण आणि शून्य. तर गोपाल स्वामी म्हटलं की द्विविभागीय. सामान्यीकरण उपपत्ती C.H. जड्डे यांची है ना. आधी सामान्यीकरण म्हणजे आधी त्यांना नियमाटी समजावून द्या असं सांगितलं. त्यानंतर बॅगले आले. बॅगलेने हेतुपूर्वक अध्ययनावरती भर दिला. त्यानंतर पुढचा भाग फारच सोपा होता, विकास अवस्था बघितल्या.
गर्भावस्था, भ्रूणावस्था, त्यानंतर अर्भकावस्था वगैरे, शैशवावस्था, कुमारावस्था. कुमारावस्थेवरती भर द्या. पेपर 1 वाले तुम्ही किशोरावस्था जास्त वाचायचं, पेपर 2 वाल्यांनी कुमारावस्था जास्त प्रमाणामध्ये वाचायचं आहे. त्यानंतर वाढ विकासचा फरक बघितला, काही प्रश्न बघितले, अध्यापनशास्त्र सुरू केलं, अध्यापनाची व्याख्या आणि सूत्र बघितली. त्यातलं सूत्र विशेषाकडून सामान्याकडं आणि सामान्याकडून विशेषाकडं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, खूप जणांचे कमेंट्स होत्या रिव्हिजनसाठी, म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं थोडक्यात आपण बघितलं. चला मग अध्यापनशास्त्र बघतोय, यातल्या काही पद्धती बघूया. आता अध्यापनशास्त्र संपलं आणि मूल्यमापन सुरू झालं की पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ. चला मग, तेव्हा मात्र न बघता सगळ्यांनी वही समोर न ठेवता नाव घेतलं की आपल्याला आलं पाहिजे. अध्यापनशास्त्रामध्ये या आधीच्या तासिकेत व्याख्या आणि अध्यापनाची सूत्र बघितली. आज आपण अध्यापन पद्धती बघणार आहोत. अध्यापन पद्धती, या अध्यापन पद्धतीमध्ये आता आपल्या शिक्षकांसाठी या खूप महत्त्वाच्या. एखाद्या पाठाचं नाव देतील आणि याच्यामध्ये तुम्ही कोणती अध्यापन पद्धती वापराल. पेपर 1 साठी मोस्ट इम्पॉर्टंट. चला, अध्यापन पद्धतीचे पुन्हा 2 प्रकार आहेत बघा. वारंवार कन्फ्युजन नको, ते शास्त्रीय अशास्त्रीय सारखं, म्हणून एकदाच ते नोट डाऊन करून घ्या. शिक्षक केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित. शिक्षक केंद्रित आणि दुसरी दिली आहे शिक्षक केंद्रित पद्धती आहे आणि दुसरी विद्यार्थी केंद्रित. आपल्याला गुण दोष पण लक्षात घ्यायचे आहेत. पेपर 2 साठी बघा, गुण दोष महत्वाचे. कुठल्या टॉपिकसाठी कुठली पद्धत वापरणार हे येतं. मी सगळ्या पद्धती व्यवस्थित लिहून देते आणि प्रत्येकाचे डिटेल्स आपण गुणदोष बघू. आजच्या उद्याच्या तासिकेमध्ये पद्धती पण सांगतात है ना, आणि त्यानंतर अध्यापन प्रतिमाने सुरू होतील. शिक्षक केंद्रित पद्धतीमध्ये पहिली दिली व्याख्यान, दुसरी दिली कथन, फक्त लिहून ठेवा, मी डिटेल्स देणार आहे. तिसरी दिली दिग्दर्शन, चौथी दिली आधार, पाच नंबरची प्रवास पद्धती भूगोल विषय असणाऱ्यांसाठी, 6 नंबरची नाट्यीकरण. आता परीक्षेमध्ये तिथं काय आपला विषय विचारात घेतला जात नाही ना, त्यामुळे सगळ्या पद्धती करायच्या आपल्याला. आणि 7 नंबरची भूमिका अभिनय. हे सगळं शिक्षक केंद्रित पद्धती आहेत. या काय आहेत? शिक्षक केंद्रित पद्धती आहेत. आता विद्यार्थी केंद्रित, दोन्हीचा अर्थ पण सांगणार आहे मी. स्वयं अध्ययन, विद्यार्थी केंद्रित आहे. प्रकल्प, चर्चा, सहयोगी अध्ययन. प्रकल्प, चर्चा, सहयोगी म्हणजे सगळ्यांनी विद्यार्थ्यांची गट काढून केलेले अध्ययन. डिटेल्स देणार आहे आणखी. ओके, आता महत्त्वाच्या पद्धती यातल्या कुठल्या ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर 1 ला कसा प्रश्न येईल आणि 2 ला काय प्रश्न येईल ते पण आपण बघूया. आता शिक्षक केंद्रित म्हणजे याच्यामध्ये शिक्षक महत्त्वाचा, म्हणजे जे काही अध्यापनाची किंवा अध्ययनाची क्रिया, बालकांच्या अध्ययनाची आणि शिक्षकांची अध्यापनाची क्रिया घडते, याच्यामध्ये पूर्ण सहभाग शिक्षकांचा, त्याला म्हणायचं शिक्षण केंद्रित. आता उदाहरणार्थ व्याख्यान, यामध्ये मुलं निष्क्रियच असतात, मुलांनी फक्त ऐकायचं असतं, मग शिक्षकांचंच काम आहे पूर्ण. कथन पण याच पद्धतीची. बघा, विद्यार्थी केंद्रित म्हणजे इथं विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग, शिक्षक फक्त मार्गदर्शक दिग्दर्शकाचं काम करतील आणि बाकीचं काम विद्यार्थ्यांचं. प्रकल्प करणं विद्यार्थ्यांचं काम. चर्चा घडवून आणायची शिक्षकांनी, पण चर्चा करण्याचा मूळ मुद्दा, मूळ काम कोणाचं, तर ते विद्यार्थ्यांचं. शिक्षक केंद्रित मध्ये व्याख्यान आहे, कथन आहे, दिग्दर्शन आहे, आधार पद्धती आहे, त्यानंतर प्रवास आहे, नाट्यीकरण आहे आणि भूमिका अभिनय. थोडक्यात ओळख करून देऊन परत त्यांचे मुद्दे बघत जाऊ. व्याख्यान पद्धती काय आहे, तर एखाद्या इतिहासासारखे, मराठी सारखे विषय शिकवत असताना
बघा विषय पण लक्षात ठेवा, कुठल्या विषयासाठी कुठली पद्धती योग्य आहे. मराठी आणि इतिहासासारखे विषय शिकवताना व्याख्यान पद्धती, एखादा टॉपिक आला, समजा एखादी इतिहासाची साधने शिकवतोय किंवा इतर कुठला ऐतिहासिक एखादा टॉपिक शिकवतोय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तर तिथं व्याख्यान पद्धतीच अंमलात आणली जाते. कारण तिथं शिक्षक व्याख्यान देत असतात आणि मुलांनी फक्त ऐकायचं असतं. बघा पुढे कथन सांगितलं. आता महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी कथन पद्धतीने शिकवला जातो. आपल्याला महत्त्वाचे व्याख्यान, कथन. कथन म्हणजे काय, गोष्ट रूपात सांगितल्यासारखं सांगायचं, बरोबर. आता आपण बघतो बाजी प्रभू देशपांडेंनी पावनखिंड किंवा घोडखिंड लढवली, ती पावनखिंड कशी झाली, बरोबर. मग ही जी गोष्ट आहे ती गोष्टीच्या रूपात सांगायची, त्याला म्हणायचं कथन. आपला टॉपिक शिकवून पूर्ण होईल कथन पद्धतीने. दिग्दर्शन आहे, म्हणजे मुलांना आपण दिग्दर्शन म्हणजे त्यांना गाईड करायचे, थोडक्यात मार्गदर्शन करायचे, म्हणजे एखादी कृती आपण करून दाखवायची, त्याला म्हणायचं दिग्दर्शन. मुलं पाहतील, निरीक्षण करतील आणि पुन्हा प्रकल्प दिल्यानंतर तसं अनुकरण करत जातील. एखादा आधार आहे बघा, आपण इथं शैक्षणिक साधनं, वस्तू, एखाद्या गोष्टींचा आधार मुलांसमोर ठेवून त्याचं अध्यापन करायचं. आता समजा उदाहरणार्थ इतिहासाचंच आपण अध्यापन करतोय. लिखित आणि मौखिक साधनांचा पहिला टॉपिक आहे सगळ्या इयत्तेच्या पुस्तकांमध्ये. तर लिखित साधने, मौखिक साधने इतिहासाची आपल्याला समजा शिकवायची. मग मौखिक पोवाडा, भारुड वगैरे अशा पद्धतीची. लिखित असतील तर ते ताम्रपटावरती लेखन केलेलं शिलालेख वगैरे. मग आपल्याला काय करायचं आहे, भौतिक म्हणजे गड किल्ले, त्यांचे फोटो किंवा काही प्रतिकृती यांचा आधार घेऊन अध्यापन करायचं, याला म्हणायचं आधार पद्धती. त्यानंतर भूगोलात महत्त्वाची प्रवास पद्धती. भूगोल या विषयासाठी विषय आणि पद्धती लक्षात ठेवा, ते गरजेचं असेल. प्रवास पद्धती बघा, भूगोल या विषयासाठी इथं काय दिलंय, तर भूगोलाचं जेव्हा आपण अध्यापन करतो, मुलांना क्षेत्रभेट आहे किंवा एखाद्या ठिकाणाची माहिती असते. आता 10वीचा भूगोल बघितला तर तिथं ब्राझीलची माहिती प्रत्येक इयत्तेच्या भूगोलानुसार. आता फॉर एक्झाम्पल सूर्यमाला आहे प्रत्येक इयत्तेमध्ये आणि सूर्यमालेतली माहिती दिली आहे. मग मुलांना लघुग्रह ते बटुग्रह वगैरे समजणार कसे, किंवा ग्रहांचा क्रम तर लक्षात राहायला पाहिजे, क्रमानेच ग्रह सांगता आले पाहिजे, ते एकूण किती ग्रह आहेत, काय आहेत. आता प्रवास पद्धतीच्या माध्यमातून मुलांना आपण ती कल्पना करून देऊ शकतो की चला रे मुलांना, आता आपण सूर्यमाला पाहायला जाणार आहोत. किंवा एखाद्या क्षेत्रभेटीच्या ठिकाणी 10वीची मुलं समजा ब्राझीलचा अभ्यास करतात, चला ब्राझीलला जायचंय आपल्याला, आहे ना. मग तिथून पुढे प्रवास कसा करायचा हे खूप छान पद्धतीने आपण शिकू शकतो आणि आपल्या बीएडला ते नक्कीच शिकवलं असणार आहे. प्रवास पद्धती खूप छान पद्धती आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने प्रवास पद्धती, भूगोलाचे क्षेत्रभेट हा घटक शिकवताना टिंब पद्धती वापरा. प्रवास म्हणजे काही प्रत्यक्ष प्रवासाला जायचं नाहीये इथं, तर काय आहे, तर आपल्याला फक्त कल्पना मुलांना इमॅजिन करून द्यायचं. समजा एखादं राजे महाराजांचे राजवाड्यांबद्दल माहिती द्यायची आहे आपल्याला, कोल्हापूर संस्थानला भेट द्यायची आहे, तर मुलांना फक्त इमॅजिन करून द्यायचं, चला रे आपण कोल्हापूर संस्थान पाहायला जातोय, सगळ्यांनी एसटी मध्ये बसा, कोणी हात बाहेर काढू नका, आता आपण निघालेलो आहोत. अशा पद्धतीने त्या पाठाची सुरुवात होते, बरोबर. मग इथं आपल्याला टॉपिकचं नाव दिलं की कळलं पाहिजे नक्की कुठली पद्धती आपण वापरतोय. मग तिथं प्रवासाला फक्त इमॅजिन असतं की आम्ही तिथं चाललो आहोत किंवा निघालोय, तो पहा तो हा एक किल्ला आहे किंवा कोल्हापूरमध्ये बघण्यासाठी ही स्थळं आहेत, चला आता आपली गाडी डोंगरातून जाते, अशा पद्धतीने शिकवलं जातं. चला तो आपला भाग आता नाहीये, ते बीएडला असतं, शिकवलं जातं आपल्याला. आपण फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, प्रवास म्हणजे तर एखाद्या स्थानाचं म्हणजे एखादं क्षेत्र असेल तिथलं अध्यापन करताना आपल्याला प्रवास पद्धतीने मुलांना शिकवता आलं पाहिजे. चला, आणि थोडंसं इंटरेस्टिंग होईल किंवा दररोजच्या रटाळवाण्या त्याच अध्यापन पद्धती न वापरता प्रवास पद्धती सुद्धा योग्य ठरेल. त्यानंतर नाट्यीकरण आहे. काही मुलांचा सहभाग घेऊन शिक्षक काय करू शकतात, एखादा घटक दिलाय तर नाट्यीकरणातून किंवा भूमिका अभिनयातून ते सादर करू शकतात. समजा आता जिजाऊंची माहिती द्यायची आहे, तर एखादी शिक्षिका किंवा आपण स्वतः जिजाऊ आहोत हे इमॅजिन करून देऊ शकतात, किंवा बाजी प्रभू देशपांडे साकारायचे आहेत तर आपण त्या आवाजात त्या पद्धतीनं बोलून मुलांसमोर सेम बाजी प्रभू देशपांडे मांडू शकतो. मग तिथं नाट्यीकरण होतं आणि भूमिका अभिनय सुद्धा होतो. यामध्ये झाले या शिक्षक केंद्रित पद्धती. इथं आता विद्यार्थी केंद्रित म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांवरती डिपेंडंट राहतील त्या पद्धती. मग पहिली स्वयं अध्ययन, शिक्षकांनी एखादा घटक शिकवला की मुलांना स्वतः अध्ययन करायला लावायचं.
ते झालं स्वयंअध्ययन. त्यानंतर प्रकल्प, मुलांना अधिकाधिक माहिती मिळावी किंवा अभ्यासामधलं मनोरंजन किंवा मनोरंजनातून अभ्यास व्हावा म्हणून प्रकल्प करून आणायला सांगितला जातो. पानं, फुलं, एखाद्या वनस्पतीची पानं आहेत ती त्या पद्धतीची पानं मुलं चिटकावून आणत असतात किंवा काही ना काही नवीन जुन्या वस्तू ते बनवण्याचं काम करत असतात. जलचक्र बनवून आणायला सांगितले. त्यानंतर चर्चा पद्धती आली. चर्चा म्हणजे एखादे 2 गट मुलांचे, विद्यार्थ्यांचे समान पातळीचे, समान बुद्धिमत्तेचे 2 गट बनवले आणि त्यांना चर्चेसाठी विषय एखादा द्यायचा आणि त्यातून चर्चा करून आणायची. याचा अर्थ कुठला विषय द्यायचा? आपल्या अभ्यासाशी रिलेटेड एखादा विषय देऊन त्यामार्फत चर्चा घडवून आणत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? चर्चा, आहे की नाही? चर्चा ही पद्धती 2 मुलांमध्ये गट करून, समजा ऐतिहासिक साधनांची चर्चा करायची, गट लिखित साधने सांगेल, गट ब मौखिक साधने सांगेल किंवा विज्ञानाचा एखादा विशिष्ट टॉपिक त्यांना आपल्याला शिकवायचा आहे. समजा प्रदूषणाची माहिती आहे, अ आणि ब गटामध्ये चर्चा होईल, ते प्रदूषणाचे मुद्दे मांडतील आणि पुढे येऊन त्यांच्या गटाचा जो लीडर आहे त्याने सादर करायचं असतं. हे आपल्याला DED मध्ये तुम्हाला शिकवलं असेल. त्यानंतर सहयोगी अध्ययन म्हणजे समान बुद्धिमत्तेचे 2 गट करून त्यांना एखादा टॉपिक द्यायचा. समजा गट अ साठी एखादा समजा पाळीव प्राणी दिलेले आहेत त्यांची माहिती लिहून आणायला सांगितले. गट ब ला जंगली प्राण्यांची माहिती लिहून आणायला सांगितले. प्रत्येक मुलं आपल्या मनानुसार ग्रुपमध्ये काहीतरी नवीन जुने इकडून तिकडून पॉईंट स्वतःहून लिहून आणतील आणि ते वर्गामध्ये सादर करायचे, जेणेकरून गट ब जो केलाय जंगली प्राण्यांचा अभ्यास करतोय त्यांना पाळीव प्राण्यांची माहिती ऐकायला मिळेल आणि गट अ ला जंगली प्राण्यांची. अशा पद्धतीने विद्यार्थी केंद्रित पण अध्ययनाच्या पद्धती असतात. पुढच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला व्याख्यान, कथन यातल्या महत्त्वाच्या सांगायच्या राहिल्या का? 1 व्याख्यान, 2 कथन, स्वयंअध्ययन, प्रकल्प, चर्चा आणि इकडं या बाजूस आपल्याला नाट्यीकरण, दिग्दर्शन एक पद्धती. 3 आणि 3 6 पद्धतींचा बेस्ट अभ्यास करायचा. बाकीच्या पद्धती फक्त लक्षात ठेवायच्या की कुठल्या विषयामध्ये आपण कुठली पद्धती वापरू शकतो. मग आता आहे आपल्याला प्रकल्प, ही पॅट्रिक यांनी मांडलेली पद्धती आहे. त्यानंतर पर्यवेक्षित पण आहे बरं का, ती पण मी तुम्हाला सांगून देईन. मग ती पद्धती आणि ती कोणी मांडली किंवा त्यांचे फायदे आणि तोटे काय आहे एवढाच भाग आहे, तो पण उद्याच्या तासिकेमध्ये संपेल. आणखी खचून आता अध्यापक प्रतिमानांसाठी 1-2 तासिका आपल्या जातील. त्यानंतर विशेष गरजा असणारी बालक, अध्यापकाची गुणवैशिष्ट्ये तर एका तासिकेत होतील आपल्यामध्ये, ते ऑलरेडी आतमध्ये रुजलेली आहे DED B.Ed झाल्यापासून आणि आपलं वर्तनही तसंच असतं. त्या पद्धतीनं जसे शिक्षकाचं व्यक्तिमत्व असावं ऑलरेडी आहे, फक्त थोडंसं हायलाईट करून देणे. त्याच्यावरचे प्रश्न पण आपल्याला सोपे जातात, पण एकच प्रश्न येतो अध्यापकाच्या गुणवैशिष्ट्यांचा. त्यानंतर पुढे जाऊन बघा आपल्याला महत्त्वाचे, त्याच्यासाठी पण एकच तासिका आपली जाईल आणि त्यानंतर आपल्याला फक्त विशेष गरजा असणारी बालके, मग ती मतिमंद, कर्णबधीर वगैरे अशी जी मूकबधीर बालकं यांच्यासाठी 1-2 तासिका आपल्या फक्त जातील. अशा पद्धतीनं 8 ते 10 तासिकांमध्ये अध्यापनशास्त्र आपलं संपते. त्यानंतर मात्र थोडे अभ्यासक्रमासाठी 2 तासिका आणि मूल्यमापनासाठी 3 ते 4 तासिका, मूल्यमापनाचे प्रकार. अशा पद्धतीनं खचून 15 ते 16 तासिकांमध्ये आपला मानसचा सिलेबस कव्हर होते. मग राहिलेला भाग, मुलांच्या अडचणी, याच्यामध्ये 1-2 तासिका आपण घालवणार आहोत आणि पुन्हा आपण प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करणार आहोत. सगळ्या जुन्या झालेल्या क्वेश्चन पेपर किंवा अंदाजित जी प्रश्नपत्रिका येतात ना, आता बरीच पुस्तकं येत आहेत की त्याच्यामध्ये सरावासाठी प्रश्न दिलेले असतात. मग सगळ्यांना आता ते वाचणं शक्य नाही, लेक्चर अटेंड करायचं की क्वेश्चन पेपर सोडवायचे असं कन्फ्युजन होते. त्यांच्यासाठी मी स्वतः पुन्हा उरलेल्या दिवसांमध्ये क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, काहीही शंका असू द्या तुम्ही कोणत्याही वेळी माझ्याशी संपर्क साधू शकता. जरूर शंकांचं निरसन केलं जाईल. आजच्या पुरतं इथंच थांबते. रिव्हिजन केलेला भाग आवडला का बघा आणि तुम्हाला कितपत आला हे पण मला जरूर कळवा, जेणेकरून माझाही तितकाच उत्साह वाढत असतो. आजच्या पुरतं इथंच थांबते. धन्यवाद.